महाराष्ट्र राज्य पालक मंत्री व वन विभाग के मंत्री गणेश नाईक ने नई मुंबई के विष्णुदास भावे नाट्यगृह में लगा एक बार फिर जनता दरबार। इस जनता दरबार में कई शिकायतों का किया गया निपटारा। आई हुई शिकायतों पर अधिकारियों को दिया गया सख्त निर्देश। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से सुरेंद्र सरोज की रिपोर्ट। पण ठीक आहे तुमचं आपण तुम्ही तुम्ही ऍक्शन मोडवर आल्यात महानगरपालिका निवडणुकीत तोंडावर। निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही। तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी? बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे। माणसांनी स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे। शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी काही ठिकाणी पाळत नाही, मग त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेला आहे। प्रामुख्याने सिडको मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहेत, पूर्ण नाही 10% अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय। राज्य शासनाने ठरवलं 2015 पर्यंतच्या अनुकूल बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात। नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व्ह प्राइस आहे त्या रिझर्व्ह प्राइसच्या 15% रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते। असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत। मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा, आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटिसा लोकांना द्यायच्या नाहीत। एकूणच प्रशासकीय यंत्रणा 90% लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात। तुम्हाला 11 वाजल्यापासून आता जवळजवळ 6 वाजले म्हणजे 7 तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत आहेत सगळे डिपार्टमेंट। नरेश बोल नरेश मस्के काल बोलले ठाण्यात। अरे जा दे ना, मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावाचा माझ्याकडे करू नका। त्यांच्याविषयी त्यांनाच विचारा। मला संजय राऊत बोलतायत की गणेश नाईक जाऊ दे ना। आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका, वाईट बोललेलं सांग। मी जो आहे तोच आहे। कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार। दादा कोरोनाने पुन्हा डोक्यावर काढण्याची परिस्थिती आहे राज्यात। मुंबईत या पट्ट्यामध्ये ठाणे पट्ट्यामध्ये किंवा ओव्हरऑल कशा पद्धतीची यंत्रणा काळजी घेण्यासाठी राबवली जाईल? मी किती सतर्क आहे ना याचं एकच उदाहरण देतोय। कोरोना झाला 2019 ला चीन मध्ये वुहान मध्ये, आपल्याकडे 2020 ला आला, परंतु ह्या भावे थिएटरला 2012 ला ओझोनचा प्रवाह
जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे. आता तो सिस्टीम मध्ये नाही, तो बाहेर आहे. तुम्ही तर त्या VIP रूम मध्ये जाऊन बघा, ते ओझोन आहे. म्हणजे किती वर्ष अगोदर, 7 वर्ष अगोदर अशा प्रकारचे हवेमध्ये जंतू येतील या गणेश नाईकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि ओझोन लावण्याचे आदेश मी दिले. या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे, भारत सरकार सतर्क आहे, महाराष्ट्र सरकार सतर्क आहे, आरोग्य खातं सतर्क आहे आणि सर्व प्रशासनातले सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या येऊ घातलेल्या कोविडला तिथे बाहेरच्या रोखण्याचं काम केलं जाईल. विकासाच्या दृष्टीने म्हणाल तर एअरपोर्ट जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आज हे जे शहर आहे खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. तुम्ही कुठल्या अँगलने बघता की येत्या काळामध्ये या गोष्टी, कारण पावसाळा पण आहे आणि एअरपोर्ट पण सुरू होणार आहे, तर त्या दृष्टीने काही प्रशासनाला सूचना वगैरे किंवा नागरिकांना काही सतर्क वगैरे राहण्याचे असे काही पिक्चर असेल? बाब अशी आहे की स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई शहर एक नंबर, राहण्याला एक शहरामध्ये सुद्धा एक नंबर आहे, भारतामध्ये 3रा नंबर लागतो. परंतु मी विनम्रपणे सांगतो, काही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु काही नालायक लोकांच्या मुले हे शहर वासरात लंगडीगाय झाले. याच्यामध्ये वंथड अजून सुद्धा बाबी दुरुस्त करण्याच्या बाकी आहे. मी कालच माननीय पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितलं की आपल्याला एकूण या शहराच्या हिताकरता मी स्वतः माननीय पोलीस आयुक्त, माननीय महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांचे, त्यांचे झोन 1चे DCP, सहाय्यक आयुक्त, पोलीस इन्चार्ज, महापालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वार्ड ऑफिसर, नाक्यावर भिकाऱ्यांचा गलका सुरू झालेला आहे. तृतीयपंथी यांची सगळी रस्त्यामध्ये ये जा चालू आहे. नाही म्हटलं तरी फुटपाथवर फेरीवाले आले, रस्त्यावर हातगाड्या आलेल्या. आता ह्या हातगाडीवाल्यांना किंवा फेरीवाल्यांना एका दिवसात फटक्यात बाजूला फेकून द्या असं माझं म्हणणं नाही. मान्य आयुक्त सकाळी होते, त्याला मी त्यांना बोललो की आपल्याला याविषयी विचार करायला लागेल. सिडकोकडून आपल्याला भूखंड घेऊन हॉकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांच्या करता काही जागा द्याव्या लागतील, हातगाडीवाल्यांकरता जागा द्याव्या लागतील. जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना शेल्टर हाऊस की ज्या उचलून तिथे का म्हणजे आपल्या शहराच्या बाहेर फेकलं म्हणजे भिकाऱ्यांचा तो पर्याय असता कामा नये. त्या सर्व भिकाऱ्यांना, लहान मुलं आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, त्या लोकांचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे, त्यांची मेडिकल टेस्ट केली पाहिजे आणि जे काम करण्याचे लायकीचे असते त्यांना कामात लावलं पाहिजे. काही भिकारी ओरिजिनल आहेत, काही भिकारी लोकांना भीक मागायला लावलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज आहे. तृतीयपंथीयांना सुद्धा एकत्रच रस्ते